हॅलो, आज मी इथे पालक डाळ तडका बनवत आहे। त्यासाठी इथे मी 2 वाट्या तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। ही गावाकडची डाळ आहे, त्यामध्ये इथे काही कोंडा आहे। तर इथे मी याला 4 शिट्ट्या घेतल्या। खूप अशी शिजवून नाही घेतली आहे डाळ। डाळ थोडी कच्ची अशीच हवी, खूप मऊ शिजलेली डाळ नको डाळ तडक्याला। आणि याला मी शिजवून घेतलाय। इथे मी पालक घेतलेली आहे, छान वाटा भरून मोठ्या पालक घेतली, स्वच्छ धुवून त्याला कापून घेतले। इथे 20 ते 30 तडक्यासाठी लसणाच्या पाकळ्या घेतल्या। कढईमध्ये तेल घातलं। इथे मी डाळ आता फोडणी देत आहे। त्यासाठी इथे मी जिरं, मोहरी, कढीपत्ता, कोथिंबीर, कांदा, मिरची हे सगळं घातलं आहे आणि याला छान परतून घेत आहे। कांदा असा लालसर होतपर्यंत याला परतून घ्यायचं। यामध्ये लसूण घातलेला आहे, मी आले लसणाचा पेस्ट घातलाय, तो पण छान मिक्स केला। त्यानंतर इथे एक मोठा टोमॅटो आहे ते घातलाय मी। या ठिकाणी जर तुम्हाला पालकमध्ये टोमॅटो नसेल घालायचं तर तुम्ही स्किप करू शकता, पण टोमॅटो घातल्याने चव खूप छान येते। आणि मी मीठ घातला, इथे एकाच वेळी मी पूर्ण मीठ घातलेलं आहे। इथे थोडा गरम मसाला आणि हळद घातली, छान मिक्स करून घेतलं। त्यानंतर इथे पालक घालत आहे मी। टोमॅटो थोडे मऊ झाले त्यानंतरच मी हे सगळं घातलेलं आहे। थोडी कोथिंबीर घातली आहे पालक सोबतच आणि हे छान मिक्स करून घेत आहे। पालक पण छान शिजवून घ्यायचे, देठ वगैरे सगळं काही शिजलं पाहिजे पालकमध्ये। याला छान परतून याचं शिजवून घेत आहे हे पूर्ण पालक मी। आणि इथे मी आता तिखट घालत आहे। या ठिकाणी मी 2 चमच तिखट घातलेलं आहे आणि हे मिक्स करून घेतलं आहे। हे तिखट आहे थोडं, या ठिकाणी तुम्ही कमी तिखट असलेल्या सुद्धा मिरचीची पूड घालू शकता। आणि हे छान मिक्स झालं आणि सगळं शिजल्यानंतर यामध्ये मी डाळ घातलेली आहे। डाळ छान मिक्स करून घेतली आहे। बघा, या प्रकारे डाळ छान मिक्स केली आणि यामध्ये मी पाणी घालत आहे। थोडी पातळ अशी करत आहे मी, खूप घट्ट नाही। रेस्टॉरंटमध्ये जेवढी थिक अशी असते तेवढीच बनवत आहे। आणि याला लो फ्लेमवरती 5 मिनिटं उकळून घेतलं आणि गॅस बंद करून घेतला आहे मी आता। इथे आपण तडका तयार करूया। इथे मी तेल घेतलंय, या ठिकाणी तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता। तेल छान गरम झालं त्यानंतर इथे जिरं, मोहरी घातली आहे। जिरं मी जास्त वापरलंय आणि बारीक कापून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहे। जिरं मी 2 चमच वापरला। इथे कस्तुरी मेथी घातली आहे 2 चमच, कोथिंबीर घातलेली आहे आणि लाल सुक्या मिरची नक्की घाला, त्याच्यामुळे चव छान येते, त्या पण घातल्या मी। आणि कोथिंबीर पण तडक्यामध्ये नक्की घाला इथे तुम्ही। छान मिक्स करून घेत आहे। थोडासा लालसर आला आहे कांदा, त्यानंतर इथे गरम मसाला, मीठ, हळद हे सगळं घातलं आणि याला मिक्स करून घेत आहे। बघा, या प्रकारे मिक्स केलेलं आहे मी। छान याला तडका शिजवून घेत आहे आणि 1 चमच तिखट घातलेलं आहे मी। हे सगळं घालून गॅस बंद करून घेतला, कारण तर तिखट जळू शकते म्हणून। आणि हा पूर्ण तडका गरमागरम असा आपल्या दाल फ्रायवर टाकायचा आहे। तयार आहे आपली पालक दाल फ्राय। चवीला खूप मस्त अशी ही दाल तडका किंवा तुम्ही याला दाल तडका फ्राय सुद्धा म्हणू शकता, तयार आहे। तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला रेस्टॉरंटची आठवण येणार। तर आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा। आवडलं असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू, बाय बाय।